नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साधले बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यह पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी योगा सेंटरच्या सुरू असलेल्या कामाच्या समोरील भागात एक अघोरी पूजा केल्याचं निदर्शनास आलंय। एका महिलेनं हा प्रकार केल्याची चर्चा परिसरात आहे। या प्रकारानंतर तेथील नागरिकांनी पोलिसांचं लक्ष वेधलं होतं। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहत पाहणी केली होती। सार्वजनिक ठिकाणी भोंदूगिरीच्या या प्रकारामुळे नाराजी व्यक्त होतीये। पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र मसुदा अधिसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील 25 गावांचा समावेश करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी सावंतवाडी दोडामार्ग टास्क फोर्स मार्फत जनजागृती करण्यात येते। नागरिकांनी संशयास्पद वृक्षतोडीची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांसंदर्भातील अधिसूचनेच्या अनुषंगानं ही टास्क फोर्स कार्यरत आहे। या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी सावंतवाडी असून सदस्य सचिव, सहाय्यक वनरक्षक आहेत। समितीत उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार सावंतवाडी, दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग, पोलीस निरीक्षक सावंतवाडी, दोडामार्ग या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड झाल्यास भारतीय वन अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि संबंधित नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। सावंतवाडी तालुक्यातील असनिये, पडवे, माझगाव, भालाबल, तांबोळी, सरमळे, नेवलीसह दाभीळ, ओटवणे, कानोस, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे तर दोडामार्ग तालुक्यातील कुंबरल, पणतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, उघाडे, कळणे, भिके कोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी या गावांचा समावेश करण्यात आला। वृक्षतोडीबाबत ऑनलाईन तक्रार करण्यासाठी या ईमेलवर माहिती पाठवण्यात येईल। तसेच वन विभाग सावंतवाडी कार्यालयाकडेही थेट तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाल्याचं टास्क फोर्सनं कळवलंय। महाराष्ट्र राज्यात 30,209 शिक्षक पदांची भरती शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातील डीएड आणि बीएड मध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी आहे। पवित्र पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील 1ली ते 12वी साठी ही पदांची भरती करण्यात येणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील 1ली ते 5वी करिता 14,320 पदं, इयत्ता 6वी ते 8वी करिता 10,012 पदं, इयत्ता 9वी ते 10वी करिता 5,513 पदं, इयत्ता 11वी ते 12वी करिता 364 पदांची भरती करण्यात येणार आहे। यातील 19,881 पदांसाठी गुणवत्ता आणि नियमांनुसार थेट नियुक्ती करण्यात येणार आहे, तर 10,328 पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण 30,209 रिक्त पदांमध्ये जिल्हा परिषदांच्या 13,352, महानगरपालिकेच्या 1,954, नगरपालिका तसेच नगर परिषदेच्या 280 आणि खासगी शैक्षणिक संस्थांच्या 12,148 अशा एकूण 30,209 रिक्त पदांच्या भरती पवित्र पोर्टलवरील जाहिराती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे। इच्छुक उमेदवारांना 6 ऑगस्ट 2026 ते 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो अंतिम स्वरूपात लॉक करण्याचं आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आलंय।
एकदा पसंतीक्रम लॉक केल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. उमेदवारांना या वेबसाईटवर जाऊन प्राधान्यक्रम निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर थेट नियुक्ती करण्यात येणाऱ्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असं शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलंय. देवगड इथं मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणि EEZ नियम संदर्भात जनजागृती आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात मच्छीमारांना एक्सेस पास, हायसी पास, लेटर ऑफ ऑथरायझेशन, शाश्वत मासेमारी तसेच मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं मच्छीमार, नौकामालक आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच तुम्ही जर पुन्हा मासे पकडत असाल त्या बोटीद्वारे लॉंग लाईन फिशिंग होत असेल ठेवण्यासाठी त्या बोटींना एक्सेस पासची आवश्यकता आहे. समजलं ना? हा एक स्कीमॅटिक डायग्राम आहे. समजा इथून जर जमीन सुरू झाली, हा 10 नॉटिकल माईल पर्यंतचा टेरिटोरियल एरिया किंवा क्षेत्र तुमचं सांगली क्षेत्र. आपण ते चिंबूड पकडतो. चिंबूड जवळपास दरवर्षी 4 करोडचे आपल्या भारत सरकारचं नुकसान होईल. तिथे डिव्हाइस नसल्यामुळे US मध्ये आपल्याकडून चिंबूड घेत नाही. त्यामुळं कंपल्सरी केलाय. त्या चिंबूडच्या याला आपल्याला फिशिंगसाठी वापरता येतो. तर ते कसं ऑपरेट करायचं काही नाही. आपण त्याचं पण टेक्निशियन घेऊन मला बसून ते लागेल. तुम्ही बसू शकता, मोठी गोष्ट नाही आहे. पण हा आपण कंपल्सरी वापरतोय. हे त्यांना आपल्याला जेव्हा US होते ते एजन्सी येतील तेव्हा आपल्याला सांगायचं लावायचे पण ते. कोकणातील तरुणांच्या स्वप्नांना आता खऱ्या अर्थानं पंख मिळणार आहे. गाव तिथं उद्योजक ही क्रांतिकारी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सज्ज झाली आहे. सिंधुदुर्गातील तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे. 15 आणि 16 ऑगस्ट 2026 रोजी कुडाळ इथं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन आणि एका भव्य उद्योजक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून आता सिंधुदुर्गातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर गावी जाण्याची चिंता उरणार नाही, कारण त्यांना आपल्याच मातीत रोजगार आणि उद्योग उभारण्याची संधी मिळणार आहे. कुडाळ इथं या ट्रस्टचे बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, तज्ज्ञ आणि पदाधिकारी ॲडव्होकेट नकुल पारसेकर, कुणाल वरसकर, विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, राजन नाईक आणि गावतिथ उद्योजकचे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबा टोपले यांची पत्रकार परिषद पार पडली. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या या उपक्रमाचं सिंधुदुर्गातील सर्व तरुण उद्योजक आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन कोकण उपाध्यक्ष डॉक्टर संतोष राणे आणि कार्यकारिणीनं केलंय. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ऍग्रिकल्चर ही 100 वर्षाची परंपरा असलेली औद्योगिक संघटना आहे आणि ज्याला राज्य शासनाची मान्यता आहे. आणि आपलं कोकण विभागीय ऑफिस हे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या MIDC मध्ये P45 मध्ये चालू करतोय आणि त्याचबरोबर एक इन्क्युबेशन सेंटर पण 15 ऑगस्टला चालू करतोय, ज्याचं उद्घाटन जे आहे हे माननीय नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर हॉटेल आराध्यालय कार्यक्रम आहे. मला आनंद होतो सांगायला की ही संस्था 100 वर्षात पदार्पण करते आणि त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते शेठ वालचंद हिराचंद आणि त्यांनी बऱ्याचशा या भारताच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी स्टीमशिप असेल, शिपयार्ड असतील, पहिली हवाईजहाज कंपनी असेल, असे अनेक उपक्रम त्यांनी चालू केले. आणि ह्या जिल्ह्याने 2 अध्यक्ष दिले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला, म्हणजे स्वर्गवासी एकनाथजी ठाकूर आणि मी स्वतः आशिष पेडणेकर. आणि कित्येक वर्ष आमचा एक मानस होता की सिंधुदुर्गाच्या महत्त्वाच्या अशा ठिकाणी चेंबरचं ऑफिस व्हावं. आणि जेव्हा ही नवीन कार्यकारिणी निवडून आली आणि त्यांनी पहिला जो काही उपक्रम घेतला असा आहे तो म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ या ठिकाणी MIDC मध्ये त्याचं ऑफिस ओपनिंग करायचं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की नवीन विद्यमान अध्यक्ष रवींद्र मानगवेजी यांनी 4 तारखेला 4 जुलैला पदभार स्वीकारला. या राज्याचे मुख्यमंत्री
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंतजी होते. या राज्याचे गृह राज्यमंत्री आदरणीय नाव मला नाही दुसरे आपले नाही सतीश पाटील नाही, आपले विदर्भाचे आहेत ते भुवर, हा पंकज भोयर साहेब होते. आणि त्याच कार्यक्रमामध्ये ह्या राज्याचे स्पीकर विधानसभा अध्यक्ष आदरणीय राहुल नार्वेकरी होते. सांगताना मला आनंद होत आहे की आमची एक चेंबरची प्रथा आहे की चेंबरचे अध्यक्ष निवडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या विविध 6 जे काय रेव्हेन्यूचे जिल्हे आहेत आमचे जे 6 त्यांचा सत्कार करण्यात येतो. आणि त्यांचा पहिला सत्कार नाशिक या ठिकाणी झाला आहे, दुसरा सत्कार कोपरगाव या ठिकाणी झाला, तिसरा धुळे या ठिकाणी झाला आणि चौथा सत्कार हा सिंधुदुर्गमध्ये होत आहे कोकणाच्या वतीने. म्हणजे त्यामध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग आणि गोवा पण. हा आणि मला विजय केनावडेकर जे म्हणाले की ह्या आमच्या घटनेमध्ये, कारण की आपल्याला माहिती असेल की 1927 साली ह्या चेंबरची निर्मिती झाली असे आणि त्यावेळी गोवा हे राज्य त्याच्यामध्ये आहे. तर त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे आमदार निलेशजी राणे, दीपकजी केसरकर, प्रमोदजी जठार ही सगळी मंडळी उपस्थित राहणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आमची गव्हर्निंग काउन्सिल असते जी महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत गव्हर्निंग काउन्सिलवर. आमच्याकडे एक मॅनेजमेंट असते, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, 9 उपाध्यक्ष, अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणजे जो प्रेसिडेंट इलेक्ट असतो आणि बाकी 9 उपाध्यक्ष असतात. त्याच्यातले एक संतोषजी राणे आहेत. आणि त्याचबरोबर गव्हर्निंग काउन्सिल असते. गव्हर्निंग काउन्सिलमध्ये विविध विषय घेतले जातात. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातले तालुक्यातले इश्यू असतात इंडस्ट्रीजचे, काही असू शकतात, त्यांचं डेव्हलपमेंट असू शकते, त्यांच्या तिकडचे काही आपल्याला पुढचे येणारे प्रश्न किंवा आता जे काय भेडसावणारे प्रश्न ते सगळी चर्चा केली जाते. आणि तो कार्यक्रम तो महत्त्वाचा कार्यक्रम असतो. तो प्रत्येक महिन्याला एक होतो हेड ऑफिसमध्ये, एक होतो प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये. तर तो एक 15 तारखेला 15 ऑगस्टला 5 वाजता ऑफिसचं ओपनिंग होईल. तदनंतर आराध्य या हॉलमध्ये एक कार्यक्रम होईल. त्याचे अध्यक्ष रवींद्र मानदेव यांचा सत्कार आणि ज्या मान्यवरांनी सिंधुदुर्गमध्ये एक बिझनेस चांगला केला आहे त्या लोकांचा ज्यांचे 50 करोड प्लस असे त्यांचे टर्नओव्हर आहेत आणि त्यांचं सक्सेसफुल बिझनेस केलं त्यांचाही सत्कार. आणि आताच आम्ही ठरवलं की ज्या अधिकारी असतील गव्हर्नमेंटचे ज्यांनी खरोखरच खूप चांगलं काम केलं आहे इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांचाही आम्ही हे करायचं ठरवलं आहे, सत्कार करण्याचा. तर तो कार्यक्रम 2 दिवस चालणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी महत्त्वाची चर्चा होईल आणि मग ती चर्चा ते कसं फॉलोअप करायचे, काय करायचं हे सगळ्या गोष्टी होत राहतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देवगड येथील रिक्षा व्यावसायिकांनी अनोखा भक्तिमय प्रवास सुरू केलाय. 4 रिक्षांमधून तब्बल 13 रिक्षा व्यावसायिक अक्कलकोटकडे रवाना झालेत. श्रद्धा, भक्ती आणि एकोप्याचा संदेश देणारी ही रिक्षा सवारी परिसरात चर्चेचा विषय ठरते. रिक्षा व्यावसायिकांनी सुरक्षित प्रवास करत श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्याचा संकल्प केलाय. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रमुख तीर्थक्षेत्र असून देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या अनोखा यात्रेसाठी देवगडमधील नागरिकांनी रिक्षा व्यावसायिकांना शुभेच्छा देत निरोप दिला. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की
दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही अक्कलकोटला जातो आहे, पण यावर्षी वेगळं काहीतरी म्हणून रिक्षाने आम्ही प्रवास करणार आहे. अक्कलकोटचा 3 दिवसाचा प्रवास असेल आमचा. आज आम्ही इथून निघून उद्या अक्कलकोटला सकाळी वस्ती करून मग उद्या सकाळी तिकडून दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन मग त्याच्यानंतर आम्ही पंढरपूरला जाणार. तिथे 1 दिवस वस्ती करून मग आम्ही परतीच्या मार्गाला आम्ही परत येणार. एकूण किती रिक्षा एकूण 4 रिक्षा आहेत आणि आमचे सगळे मित्र रिक्षा चालक मला संघटना आमचे ते 13 जण आहोत. ओमनीला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाली आहे. ही शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दोडामार्ग नगरपंचायत आवारात ही घटना घडली. मोपा विमानतळ परिसरातील महाराष्ट्राच्या हद्दीतील जमीन फक्त शेतकऱ्यांनाच खरेदी करता येईल. विना परवाना किंवा बेकायदेशीर जमीन खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. मी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. प्रामुख्याने विधिमंडळामध्ये तक्रारी आहेत. विधिमंडळामध्ये हे प्रश्न आले होते की दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये परप्रांतीय बिल्डर्सनी शेतकऱ्याच्या जमिनी बळकावल्या. बरोबर. शेतकऱ्याच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. या सर्व शेतजमिनी खरेदी करताना महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम, भू कायद्याचे नियम, नोंदणी अधिनियम, झोनिंगचे नियम, अधिनियम हे डावलून या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या अशा तक्रारी आहेत. त्या तक्रारीची SIT सुरू आहे. डिव्हिजनल कमिशनर कोकण आणि 2 जिल्हाधिकारी म्हणून एक चौकशी करतायत. मूळ प्रश्न असा आहे की जर शेतकरी नसताना या भागातली जमीन खरेदी केली असेल, कारण या राज्यामध्ये शेतकऱ्यांना जमीन खरेदी करता येते. शेतकरी असेल तर शेतकऱ्याची जमीन घेऊ शकतो. तर असं काही झालं असेल, जर रेसिडेन्शियल झोन नसताना काही जमिनीचं प्लॉटिंग झालं असेल आणि प्लॉटिंग करून त्या ठिकाणी जमीन विकल्या असतील किंवा ज्या झोनचा परमिसिबल झोनाच्या झोन व्यतिरिक्त काही जमिनी विकल्या असतील, त्याची चौकशी आम्ही करतो आहे. आणि दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्याच्या मागच्या 5 वर्षाच्या संपूर्ण जमीन व्यवहाराची चौकशी आमचं सरकार करणार आहे. मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारीचे तथ्य आहे. तथ्य आढळलं तर कारवाई करू आणि जर तथ्य आढळलं नाही तर मग काही प्रश्न येत नाही. निश्चितपणे याची चौकशी सुरू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की शेतकरी असेल तर शेतकरी जमीन घेता येईल. तो कुठलाही असो, गोव्याचा असो की राज्याचा कुठलाही असो, त्याला बंधन नाही. आता काही लोकांनी शेती नाही आहे तिकडे, गोव्यात शेती असेल त्यांनी महाराष्ट्रात शेती घेतली तर बंधन नाही. बरोबर. पण एखादा धनाढ्य असेल, त्याच्याकडे शेती व्यवसाय नाही आहे, त्यांनी शेती घेता या ठिकाणी येऊ तर ते लँड बँकिंग करता. याचा अर्थ असा लँड बँकिंग होऊ नये. दुसरं असं आहे की अशी तक्रार आहे की जे जमीन आता जरी ॲग्रिकल्चर झोन म्हणून घेतली आहे त्यांनी रेसिडेन्शियल झोननं कन्वर्ट करता जमिनी विकल्या आहेत प्लॉटिंग करून. प्लॉटिंग करून विकता येत नाही जोपर्यंत झोन बदलत नाही. बरोबर. झोनिंग बदलला गेला आहे परत हा एक प्रश्न आहे. त्यामुळं देशातल्या कुठल्याही व्यक्तीला शेतजमीन घेता येते, पण तो शेतकरी असला पाहिजे. तो शेतकरी नसेल जमीन घेतली असेल ती नियम पाहिजे. त्यामुळे ही चौकशी आम्ही करू. आणि दुसरा, ही चौकशी करताना जे आता प्लॉटिंग चालू आहे एरियामध्ये, प्लॉट चालू आहे, त्यामुळे त्यांनी झोन बदलून घेतला पाहिजे. प्लॉट विकायचा असेल तर रेसिडेन्शियल झोन केला पाहिजे. कणकवलीतील अन्न आणि प्रशासन मंडळाच्या तपासणी मोहिमेबाबत नगरसेवक बंडू हरणे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. सध्या जे राज्यात
एक प्रशासकीय अधिकारी म्हणून सन्माननीय तुकाराम मुंडे जे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत, हे राज्याच्या आरोग्यासाठी जनतेच्या एक निर्णय घेत चालले आणि ते अतिशय कौतुकास्पद सुद्धा आहे. मुंडे साहेबांनी जे एक धोरण घेतलंय की नुसतं लगेच तूप खायचं आणि रूप येणार, तर असं होणार नाही. त्यांनी एकंदरीत महाराष्ट्राच्या, विशेषतः म्हणजे मी महाराष्ट्राचा काही नेता नाही, पण सिंधुदुर्ग किंवा माझ्या कणकवली शहरातला किंवा आजूबाजूच्या खेड्यापाड्यातला व्यावसायिकाचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या व्यापारी महासंघाला वेठीस धरून ह्या अन्न आणि औषध प्रशासनाने आमच्या जिल्हा हॉटेल व्यावसायिकांना कालच्या 5 तारीखला त्यांचं पाणी तपासणी आणि त्यांचं फूड तपासणी, म्हणजे ते काय जिन्नस बनवतात ते, त्या तपासणीचा कॅम्प लावला होता. आणि विशेष म्हणजे पाणी तपासणीसाठी आपल्या जिल्ह्यात शासकीय यंत्रणा आहे आणि ह्या कॅम्पची जी प्रायव्हेट एजन्सी जे आहेत, जे शासन मान्य म्हणून सांगतात, यांचे रेट संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांना जे भरावे लागले ते पाणी तपासणीचे 2300 रुपये आणि एका फूडच्या आयटमचे 1000 रुपये असा प्रत्येक व्यावसायिकाला, म्हणजे समजा शाकाहारी, नॉनव्हेज, व्हेज असेल तर त्यांचे वेगवेगळे पदार्थ, पाण्याचे 2300 रुपये वेगळे, प्रत्येक काही पदार्थांचे वेगळे. आणि ह्या एजन्सी शासकीय आमच्याकडे पाणी तपासणी यंत्रणा आहे. आमच्या आरोग्य यंत्रणेचे पाणी तपासणीला फक्त 940 रुपये घेतले जातात, 940 रुपये. आणि त्यांची जी तपासणी आहे वॉटरची, ती बघा, ही ॲक्वा लॅब पुणे यांनी वॉटर तपासणीसाठी 2300 रुपयाची पावती केलेली आहे. मी एक उदाहरण दाखल देतो. आणि एका फूड आयटमची, म्हणजे इथे काय आहे, मिक्स व्हेज चे 1000 रुपये घेतलेले. म्हणजे असे प्रत्येक व्यापाऱ्याकडचे पाण्याच्या आणि इतर अन्न पदार्थांच्या नमुन्याचे कमीत कमी 2300 आणि एक फूड आयटम असेल तर 1000, म्हणजे 3300, 2 असतील तर आणि 1000, 3 असतील तर आणि 1000, म्हणजे 3300 ते 4300 ते 5300 ते जे काय असतील ते हे व्यापाऱ्यांकडून उकळण्याचं काम जिल्हा प्रशासन करतंय. आणि मुंडे साहेबांना, मला हे कदाचित माझी मुलाखत ऐकतील ना ऐकतील, मी एवढा काही मोठा नाही, पण आपल्या मार्फत जर पोचली तर, मुंडे साहेब, जिल्ह्यातला व्यापारी सर्वसामान्य आहे आणि तुम्ही सांगताय की शासकीय यंत्रणा सक्षम नसल्यामुळे तुम्ही प्रायव्हेट एजन्सीकडून हे नमुने तपासून घ्या. आता मला एक सांगा की प्रायव्हेट एजन्सीकडून नमुने तपासून घ्या, जे शासकीय रेट 940 रुपयाच्या घरात आहेत त्याला प्रायव्हेट एजन्सी 2300 रुपये घेते एक वॉटर, म्हणजे पाण्याच्या रिपोर्टसाठी. ह्या प्रायव्हेट एजन्सीचं काम तुम्ही बंद करा आणि जिल्हा शासकीय यंत्रणेमार्फत प्रायव्हेट जे पाणी तपासणीचे रिपोर्ट घ्या. नसल्यास जर जिल्हा आरोग्य यंत्रणा कमी पडत असेल तर प्रायव्हेट एजन्सीला शासकीय रेटने हॉटेल व्यावसायिकांची तपासणी करायला भाग पाडा. माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कराल आणि नसतील तर ही आमच्या पुढे तुम्हाला मानणाऱ्या वर्गाची शोकांतिका सुद्धा तेवढीच आहे. कारण अचानक तुम्ही जे निर्णय घेता ते सगळे फास्ट अंमलात आणणं छोट्या व्यावसायिकांना परवडणारं नाही. कुठेतरी आपली यंत्रणा तुमची नाही, तुमची जिल्ह्यात तुमच्याच विभागाची फूड तपासणीची लॅब नाही, तुमच्याच जिल्ह्यात वॉटर तपासणीसाठी सक्षम सगळ्यांना पुरेल अशी यंत्रणा नाही, म्हणून तुम्ही ही प्रायव्हेट लॅब साठी शिफारस करता आणि त्यांचे भरमसाठ रेट आमच्या हॉटेल व्यावसायिकांना भरावे लागतात. आज तुमच्या प्रशासनाची एवढी दहशत आहे की एखादा दरोडेखोर किंवा चोर किंवा पॉकेटमार सुद्धा पोलिसांना घाबरत नसेल.
तेवढ्या तुमच्या ह्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे प्रामाणिकपणे हॉटेल व्यवसाय करणारे घाबरतायत. एवढी तुमच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची ह्या शहरात ह्या जिल्ह्यात दहशत वाढलेली आहे. ही लूट तुम्ही थांबवली पाहिजे कुठच्याही परिस्थितीत. कारण कुठचाही व्यापारी किंवा कुठचाही हॉटेल व्यवसाय यावर आवाज उठवू शकत नाही. कारण त्यांना माहित आहे की एखाद्याने सुद्धा हॉटेल व्यावसायिकाने जर हॉटेल आवाज उठवला तर तुमचे अधिकारी त्याला कुठच्या तरी ना कुठच्या ट्रॅप खाली अडकवून आणि भरमसाठ दंड करणार. आणि ही दहशत एवढी पसरलेली आहे की थोडक्यात मांजराच्या घरात घंटा कोणी बांधावी हा प्रश्न आज हॉटेल व्यावसायिकांसमोर. लोकल ट्रेनमधील एक विचित्र व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एक पुरुष महिलेला मारहाण करताना दिसतोय. वादादरम्यान या पुरुषानं चक्क कमरेला लावलेला बेल्ट काढून महिलेला मारण्याची तयारी केल्याचं धक्कादायक चित्रही दिसतंय. पाहूयात हा व्हिडिओ. उसके पीछे घर में उसके पीछे घर में उसके पीछे घर में
सबसे उठाए तो संविधान का बात नहीं बोलेगा करना मत करने और बोलेगा तेरा बाप का है क्या सोने के लिए इसके बाद उसके पीछे घर में झगड़ा नहीं सबसे उठाए तो संविधान का बात नहीं बोलेगा करना मत करने शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यह पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.